जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल, ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल। तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भाग्यवंत ठराल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात। समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते। स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात, कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल। श्री स्वामी समर्थांची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांवर सत्ता होती। श्री समर्थ हे जगद्गुरू जात पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले। स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना, सेवेकरींना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते। त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच। काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतील की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवले, अगदी मृत्यूच्या दारातून। असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो। अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल, कारण प्रत्यक्ष प्रचिती या स्वामी भक्ताला आली आहे, जी मागे पुढे तुम्हाला आपल्याला येऊ शकते। कारण जर आपण श्रद्धेने मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो। ही गोष्ट आहे सातारा येथील एका मनुष्याची। त्याचं नाव अमित भोसले असून ते सातारचे रहिवासी आहेत। त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे। त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे 55 किलोमीटर अंतर आहे। रोजचं ते प्रवास करतात। हे दादा असेच एके दिवशी ऑफिसवरून घरी येताना त्यांना उशीर झाला, म्हणून सायंकाळी 6 वाजता घाई केली। थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो। त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते। खंबाटकी घाट जसा उतरला तशी त्यांना अचानक खिशातील मोबाईलची रिंग ऐकू आली। त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली। हे सारं एका क्षणात घडलं। त्याच्यासोबत त्यावेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला। त्यांच्यापासून साधारण 10 फूट अंतरावरून तो ट्रक पुढे 35 ते 40 फूट घसरत गेला। हे सारं क्षणिक पण खरंखुरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं। दादांनी विचार केला की जर त्यांची बाईक थांबवली नसती तर त्या अपघात नाहकरित्या त्यांनाही सामोरं जावं लागलं असतं, ज्यामुळे तिथे अक्षरशः काही घडू शकलं असतं। जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले होते तेव्हा समजले की ट्रकचे ब्रेक फेल होते। सुदैवाने या दादांचा जीव वाचला होता। दादा स्वामी भक्त आहेत। या साऱ्या गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायचं विसरून गेले। जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला। त्यांना कोणाचाही फोन आला नव्हता। गेल्या 2.5 वर्षात त्यांनी कडेला अशी गाडी कधी थांबवली नव्हती। यामागे माझ्या स्वामींची प्रेरणा व आशीर्वाद आहेत असे दादा सांगतात। तिथे थांबायची बुद्धी, तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते काय ठाऊक। असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव। कमेंटमध्ये नक्की तुमचाही असा अनुभव सांगा व श्री स्वामी समर्थांचा जयघोष करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात। स्वामी काहीही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाही। स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत वाचा। नक्की तुमचा स्वामी माऊलीवरचा अजून विश्वास वाढेल। स्वामी माऊली म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही। या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही। मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे। मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गगनापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे। मी कुठेही गेलेलो नाही, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत,
हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्या वेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक जाणले समर्था तुझी, तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे चित्तरूप बघून तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनांचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याची परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देते. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळाचं दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजे. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही, स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. स्वामी महाराज आपल्याला काय म्हणायचे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. होय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रसिद्धी आजही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणून तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी गेलेलो नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुझ्या जवळच राहील. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालवत आहे. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नको. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पणाचा, पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग त्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नको. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित कर. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात कोणीही विनाकामाचा जन्माला येत नाही आणि या जगात ज्याचा उपदेश नाही असं काही निर्माणच होत नाही. ज्या जगातील प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक झाडाझुडपाला आणि प्रत्येक प्राण्याला स्वतःचे असं वेगळं मोल आहे. त्यांच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे आणि तो अलौकिक गुण काय आहे हे ज्याला कळतं त्यालाच मोठं होता येतं. ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही त्याला कधीच मोठं होत नाही. ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे. त्यामुळे खरं तर पहिले जर कुठली गोष्ट असेल तर पहिले आपण कोण आहोत आणि आपल्यात काय आहे
याचा पहिल्यांदा शोध आपण घ्यायला शिकलं पाहिजे. रस्त्याने चालता चालता आपण सहज म्हणतो की मी त्याला पूर्णपणे ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, पण तू स्वतःला ओळखलंच आहेस का? मित्रांनो, सर्वात मोठी अडचण आमची हीच. मित्रांनो, 12 वर्षे गुरुकुलमध्ये अभ्यास केल्यानंतर एका शिष्यावरती त्याचे गुरु प्रसन्न झाले आणि त्या गुरुनी त्याला जाताना एक आरसा भेट म्हणून दिला. तो आरसा मोठा विलक्षण होता. शिष्याला वाटलं की आरसा ही काही भेट म्हणून वस्तू द्यायची आहे का? पण त्या गुरूंनी त्याला सांगितलं, हा काही साधा आरसा नाही. या आरशाद्वारे तुला लोकांच्या मनात काय चालले आहे हे सुद्धा कळेल आणि माणसांच्या मनात काय भाव आहेत हेही तुला दिसेल. हे सर्व ऐकून शिष्याला फार मोठा आनंद झाला आणि त्या शिष्याने पहिल्यांदा आरशाचे तोंड सरळ आपल्या गुरुकडे केले आणि आपल्या गुरुच्या मनात काय चालले आहे आणि गुरूंच्या मनात काय भाव आहेत हे त्या शिष्याने पाहिले. आणि त्या शिष्याच्या लक्षात आलं की आपल्या गुरूंच्या मनातही क्रोध, अहंकार आणि स्वार्थ आहे. आणि तो शिष्य मनातल्या मनात म्हणाला की मी तर यांना सर्व गुण संपन्न मानत होतो, पण गुरु पण असे. आणि त्या शिष्याला काही कळेना आणि तो शिष्य शांतपणे स्वतःच्या घरी चालत निघाला. घरी येताना शिष्याने वाटेत दिसणाऱ्या सर्व परिचित माणसांच्या पुढे तो आरसा धरायचा आणि त्यांच्या डोक्यात मनात काय आहे ते डोकावून पाहायचा आणि म्हणायचा की अरे ह्याच्या मनात सुद्धा वाईटच आहे. शेवट घरी आल्यावर त्याने आपल्या आईवडिलांना समोर सुद्धा आरसा धरला. आता आई वडील हे तर आपल्यासाठी चैतन्याचे मूर्तिमंत आणि सर्व गुण संपन्न तेच उदाहरण आहे. पण दुर्दैवाने आरशामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आईच्या मनात सुद्धा स्वार्थ आहे आणि माझ्या वडिलांना मनात सुद्धा स्वार्थ आहे आणि त्याला काही कळेना. या जगामध्ये सर्व गुण संपन्न आणि त्यांच्यामध्ये वाईट असे काहीच नाही असा कोणी एखादा तरी आहे का? तो शिष्य निराश आणि हताश होऊन आपल्या गुरुकडे परत आला आणि आपल्या गुरूंना म्हणाला की तुम्ही मला आरसा दिला खरा, पण मी आरशामध्ये ज्यांना ज्यांना पाहिले त्या सर्वांच्या मनात वाईट भाव आहेत. कुणात अहंकार आहे तर कुणात स्वार्थ आहे. कसलं जग आहे? या जगात मी जगूच शकत नाही. एवढं सगळं ऐकल्यानंतर त्यांचे गुरु त्याला म्हणाले की वेड्या, मी तुला हा आरसा दिला तो काही मी तुला इतरांचे चेहरे पाहण्यासाठी नाही, त्याऐवजी तो आरसा मी तुला स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी दिला आहे, जेणेकरून तू स्वतःला ओळखू शकशील आणि स्वतःमध्ये काय आहे ते पारखू शकशील. स्वतःमध्ये जे काही वाईट आहे ते निरखू शकशील आणि जे काही वाईट आहे त्याला बाजूला कसं करता येईल आणि ते दुरुस्त कसं करता येईल याचा विचार तू करू शकशील. मी तुला घडण्यासाठी हा आरसा दिला होता, इतर कसे आहे ते पाहण्यासाठी दिला नाही. मित्रांनो, ज्याला आपल्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी करायचे आहे, ज्याने इतरांना ओळखतं, निरखतं आणि पारखतं बसण्यापेक्षा स्वतःला पारखत निरखत म्हणजे आपण काय आहोत, आपल्यात काय आहे याचा मूल विचार केला तर निश्चितपणे इतिहास घडण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. ही गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळलं होतं आणि वयाच्या 16व्या वर्षी समजलं होतं आणि मग स्वराज्याची स्थापना झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाने माझे काय चांगले केले, मी का उपासना करू, ही तक्रार अथवा जागा प्रत्येक व्यक्तीने कोणा ना कोणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच. उपासना आपण करीत असतो. देव सांगत नाही मला बजा. उपासना करावी की नाही ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणतीही उपासना अर्थात मनापासून केलेली असेल तर ती व्यर्थ जात नाही. जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्रारब्धाचा जोर कमी होत आहे. आपण आत्मचिंतन करून पाहिले असता अनेकदा आपल्या कठीण प्रसंगात मार्ग मदत मिळालेली आहे हे जाणवेल. ती ईशकृपाच असते. आपल्या धर्म कर्म सिद्धांत मानतो. आपलेच कर्म पूर्वसज्जितानुसार प्रारब्ध रूपाने आपल्याला सामोरे येते. अटळ विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदेवतेची उपासना खंडित न करता करीत राहावे. श्रद्धा आहे तिथे फळ मिळणारच. स्वामी त्याचमुळे म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, हे काही संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात. असे लक्षणे तुम्हाला सुद्धा दिसले तर समजून जा तुमच्यावर देवाची कृपादृष्टी आहे. आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते. आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो, साधना करतो आणि कधीमधी ही साधना फलास येते आणि देवता आपल्या घराघरात वास्तव्य करू लागतात.
देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागले तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो. मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात. असे 7 संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1. जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल, शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे. अशा प्रकारची कंपनं सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणवतात. जर या 2 वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा. 2. अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्कीच घडणार आहे. अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. जर तुम्हालाही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हालाही एक दैवीय शक्ती प्रदान केलेली आहे. नंबर 3. अजून एक फार मोठा संकेत, आपल्या घरावर कितीही मोठी संकट येऊ द्या, अशा संकट समयी तुमच्या देवतेवरची इच्छा, विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिलेली आहे. नंबर 4. आपल्या घरात वादविवाद, भांडणे असतील आणि ही भांडणे, वादविवाद संपून प्रेम वाढीस लागलेलं असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहे. नंबर 5. अनेक जणांना स्वप्नामध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसते. तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलींचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे. नंबर 6. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एका प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे, फुले नसताना सुद्धा किंवा फुले आहेत मात्र ती तितके सुगंधी नाहीत, मात्र तुम्हाला मनमोहक, मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा. नंबर 7. शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट, चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे असे जाणून घ्या. हे आहेत 7 संकेत ज्यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी असतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरू शरण जायची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे नियंत्रण चिंतन करावे, त्यांची आराधना करावी. ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःहून कोणतीही ज्ञान पिपासा, जिज्ञासा दाखवल्याशिवाय गुरु आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत. आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे 7 पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते, ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे, ते नसताना आयुष्यात आलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. हे सगळं स्वामी आपल्याला सांगत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपले गुरु आपले श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्याला वेगवेगळ्या चमत्काराने तसेच गोड संदेश यांनी भक्तांच्या मनामध्ये घर केलेलं आहे. तसेच महाराज स्वामी समर्थ हे आपल्याला दरवेळेस सांगतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. मग कोणतीही समस्या असो,
स्वामी महाराज आपल्याला त्या समस्यामधून वाट दाखवतात आणि जेव्हा स्वामी समर्थांची जयंती असते तेव्हा केंद्रामध्ये 7 दिवसाचा पारायण देखील केला जातो. त्यानंतर केंद्रामध्ये महाप्रसाद देखील वाटला जातो. 7 वाजता स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये 1 माळ जप आणि ज्यांची आरती देखील केली जाते. स्वामींचा त्यांच्या भक्तांवर खूप विश्वास आहे आणि भक्तांच्या स्वामीवर खूप विश्वास आहे. समस्या कोणतीही असो स्वामी त्यावर इलाज काढून देत असतात. ओगाची भीतोची भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा, नको घाबरूस तू आहे बाळ त्याचा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. तू कोणाला फसवू नकोस. मी तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. तुझ्या अंतकरणात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी, असे स्वामींचे सांगणे आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा ठेवू नको. मी तुझ्या विचारापेक्षाही चांगले फळ तुला नक्की देईल. अरे, कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जगायचे आहे तर कठोरता मनात ठेवूनच जगा. लाजाळू आणि असहाय जीवन आपणासाठीच धोक्याचे असते. तुम्हाला स्वतःचे अस्तित्व जपायचे असेल, स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर नक्कीच कर्मठ आणि कठोर बना. कधी कधी दगडावाने कठीण म्हणलं तरी चालेल. पावलं पावली अनेक संकटे तुमची वाट बघत आहेत. समजा जर तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठी नसणारच. ध्येय मोठे असेल तर तिथे संकटेही मोठी असणारच. केवळ जगायचं म्हणून जगू नका. विचार करा तुमचा, इतरांचा आणि विश्वशांतीचा. पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच या जगात निरोप घ्यायचा आहे. यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही. म्हणून माणुसकीचे देह अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची, तो तुम्हाला पोचवणार आहे त्या सर्वोच्च अशा शिखरावर. पण ध्यानातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य ठरणार नाही. तुमची हरेक कृती असू द्या योग्यतेसाठी, आणि ही योग्यता तुम्ही ठरलेली नसावी तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढंच महत्त्वाचे आहे. आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत, पण जर तुम्ही धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीचं काय, तर सारेच लोक धावत येतील. सरते शेवटी तुम्हालाच बनवायचं आहे स्वतःचं आयुष्य. वेळ पडेल तर इतरांची मदत घ्या. मदत मागायला लाजू नका. पण इतरांवर विसंबून राहणे कधी योग्य नसेल. त्यात यश लपले असेल असे प्रयत्न करा. तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य, यश आणि मन वळवणारे नसते ध्येयाकडे. ती नकारार्थी बनवत असते माणसाला. मन ध्यानात ठेवा, सर्वस्वाचा ठेवा. शांत चित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे. शांत, कर्मठ, कठोर कार्य तत्परता म्हणजे यश समजा. सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील, सर्वच तुम्हाला कमी लेखतील. फक्त ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाही त्या सर्वांपेक्षा. तुला सर्वजण हिणवतील तरी तू याद राख, ज्यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे तेच तुझ्यात आहे. जगाला विस्मित करणारे कर्तृत्व अंगात तू निर्माण कर. रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणांसोबत तुझ्यात नवीन शक्ती संचारत आहे. सोनेरी किरणांचा वर्षाव बेधुंदपणे तुझ्याकडे वाहत येईल. मी लहान आहे, माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस. तुला अशा प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार, तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही. अशी जगण्याची रीत बनव. श्री स्वामी समर्थ.
कर्म चांगले करा. या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलेच युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीने. सृष्टीचा विनाश होणार आहे, हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावर, लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचं असते. कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी, कितीही महागाचे कपडे असले तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं. आणि आत्ता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं, हे करोनाने दाखवून दिलं. म्हणून कायम भक्तीत राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, असेच स्वामींचे संदेश प्राप्त करण्यासाठी. धन्यवाद.